तर 37 धावेचे लक्ष्य आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मोठं लक्ष्य प्रस्थापित केले. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम गंजा दिवाणपाडा काठ्या ब्रदर्स पुणे एकदा दोन फलंदाज. आव्हान तर मोठा आहे परंतु दोन फलंदाज सुद्धा मोठ्या आहेत. या टुर्नामेंटमध्ये तितकी चांगली कामगिरी दोन्ही संघाचे राहिलेले आहे. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ दाखवला या दोन्ही संघाने. ओमसाई या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सध्या पाहायला मिळतं. आपण नक्कीच आपल्या मित्रांना लिंक सेंड करू शकता. या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला नक्कीच सांगा. 21,000 आतापर्यंत या चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत. आपण सुद्धा नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. येणारे मोठमोठे टेनिस क्रिकेट त्यानंतर भरपूर तुम्हाला इव्हेंट जे आहेत ते या यूट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळतील. मयूर घरत सध्या आमच्या समेत आहेत. या चॅनलचे सध्या प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून हा चॅनल कव्हर केला जातो आणि चांगलं सध्या लाईव्ह टेलिकास्ट टीम सध्या आमच्या समेत आहेत. श्रीराज घरत आणि तन्मय घरत सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. तर 37 धावेचं लक्ष्य आहे. आपण पाहत आहात बिरसा मुंडा चषक पर्व 5. आज फायनल डे या स्पर्धेचा मेगा फिनाले आणि या मॅचमधून जिंकणारा संघ खेळेल पुणे एकदा टीम देवगाव दाभीपाडा या टीम समोर. हा सामना टीमसाठी जर पाहायला गेले तर दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. पहिले षटक बोला तयार. पहिलाच बॉल ऑफसाईडला गॅपमध्ये काढण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. पॉईंटचा फिल्डर थोडंसं पॉईंटचा फिल्डर बॉलवरती येईल. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथे 2 धावा मिळतील. क्रिकेटमध्ये तुम्हाला तितकं चांगलं फिट राहावं लागतं. जसा बॉल येतो तसा तुम्हाला कव्हर करावा लागतो. तेच सध्या चित्र पाहायला मिळेल. खूप चांगलं कव्हरिंग. तोपर्यंत इथे 2 धावेने खातं ओपन होईल. टीम काठ्या ब्रदर्स 37 धावेचं लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल घेऊन कट करायचा होता. बॅटची कडा घेत बॉल थांबणार नाहीये. डी झोनमध्ये बॉलला पुन्हा एकदा कट करत असताना एकच सिंगल. जसा कुठल्या प्रकारचा बॉल आला तसा त्याला ऑफसाईडला कट करायचा होता. स्क्वेअर कट पण तो बॉल बॅटवरती व्यवस्थित टायमिंग झालेला नाहीये. ही गती आहे बॉलरची आणि त्याच्याचमुळे थोडंसं बीट झालं. टायमिंग जुळता आलेलं नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते. धावा आहे 3. पहिलं षटक कमालीचं. धनसुख पुन्हा एकदा तयार. ऑफसाईडला बॉलला पुन्हा एकदा ढकललाय पण या सुद्धा कव्हर पॉईंटला चांगली फिल्डिंग. कव्हरला तितकं तुम्हाला ॲक्टिव्हेट राहावं लागेल कारण की गॅप इथे शोधण्याचा प्रयत्न बॅटरचा राहील. सातत्याने त्याच लेंथमध्ये सध्या धनसुखची गोलंदाजी पाहायला मिळते आणि तिथेच सध्या बॅटरचा एक मोठा विश्वास आहे की इथून थोडा दरार आहे आणि बॉल फरार होऊ शकतो. तो प्रयत्न सध्या राहिलाय. पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बॉल सुद्धा कडा घेत चाललाय मागे. गलीमध्ये एखादा फिल्डर सेट करावं लागेल पण त्याच्यासाठी जर पाहायला गेलं तर चांगली आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने सातत्याने या मॅचमध्ये स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतं. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 37 धावेचा पल्ला गाठायचा आहे. मंजिल बहुत दूर है लेकिन जाना जरूरी है. बोलो तयार. ओव्हर द विकेट. सरळ बॅटने फटका चांगला आहे पण तो डीपमध्ये फिल्डर त्याच्यासाठी सेट आहे. स्वीपर कव्हरमध्ये सूरज जोपर्यंत बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स पुन्हा एकदा ॲड होतील. चांगले आतापर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढून धावा आहेत 7. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 37 धावेचं. म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 30 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 1. पुन्हा एकदा हुक करायचा होता. बॉल हवेत आहे. फिल्डर 2 आहेत. कोलिंग चांगली पाहायला मिळते आणि इथे चुकी होणार नाहीये. पहिला हादरा देत असणारा टीम या मॅचमध्ये दिवाणपाडा. टीम काठ्या ब्रदर्ससाठी फलंदाज पहिला बाद.
पहिलं षटक कमालीचं राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च करत असताना फक्त 7 धावा खर्च केल्यात, एक विकेट मिळवली. धनसुखचा खूप चांगला स्पेल राहिला. सलामीचं षटक डोकेदुखी असते कारण की 30 या षटकाच्या बाहेर 2 फिल्डर त्याचा फायदा घेता आलेला नाहीये टीम या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर काठ्या ब्रदर्स. बॉलर पुन्हा एकदा तयार. धर्मेश ओव्हर नंबर 2 मध्ये मोठं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 37 धाबेचं. ओहो, कट करायचा होता. पुन्हा एकदा या आडी बॅटची कडा घेतली. टॉपेज लागल्यानंतर बॉल हवेतच पकडला जाईल आणि आणखी एक झटका दिला जाईल. फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेरचा रस्ता पकडत असताना भरत होईल बाद. हा दुसरा झटका टीम या मॅचमध्ये पडत असताना फलंदाज भरत मैदानाच्या बाद. बिग विकेट ज्याच्याकडे अपेक्षा होती. ओहो, ऑप्शनला याडी चपराक तर चांगली दिलेली आहे. थोडीशी चुकीची पोझिशन. बॉल जाईल सीमा पार आणि आल्या बॉल मैदानाच्या बाहेर. मिळती धाबा 4. हा दमदार प्रहार करत असताना बॉल सीमा पार. 4 रन्स. जे जबरदस्त सध्या बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आलेल्या अनिलच्या बॅट मधून अगदी लाईन मध्ये त्याने बॉल सीमा पार. हा बॉल सुद्धा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच दर्शवतील येस इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल धाव पोहोचते. स्कोर करते धावसंख्या फलकावरती आहेत आता 12. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावेची आवश्यकता आहे. 25 धावेची आवश्यकता. पुढील खेळीचा प्रयत्न. ऑनसेला फटका वेट केलेला फिल्डर डीप मधून वेगाने पुन्हा एकदा काऊ कॉर्नरवरती येतील. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील चांगली पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढून 14 धावा. म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे आता 9 आणि 9 बॉलमध्ये धावेची आवश्यकता आहे 23 धावेची आवश्यकता 9 बॉलमध्ये. एक मोठा हिट पाहिजे हा सामना बरोबरीत आणण्यासाठी. अनिल तो करू शकतो. बॉल तयार. ओहो, पुणे एकदा चांगला बॉल पडल्यानंतर तितका टर्न. परंतु यावेळी बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जलद गतीने धर्मेशने हा बॉल जर पाला गेला तर थोडासा वाईट यॉर्कर लेथमध्ये बॉल पिच केला. तिथून तिथे वळण घेत विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. डोकं तुम्हाला इथे स्थिर ठेवावं लागतं आणि त्यानंतर माइंडसेट स्ट्रॉंग पाहिजे. अशी गोलंदाजी करत असताना धर्मेशने तेच केलं सध्या. हा बॉल फुलटॉस होता. त्याच्यावरती फुलटॉल वसूल केला जाईल आणि इथे बॉल थांबणार नाहीये. हा ब्रह्मांड नगरीमध्ये बॉल जाईल. मिळती धावा 6. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या 20 धावा. या षटकातील बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये जुनी या मॅचला जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातील. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा कुटुंबाचा बॉल ताकद केलाय मागे. बॉल चलाय फाईन लेगच्या दिशेने. बॉल जोपर्यंत कव्हर करतील. 1 धाव इथे कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न. तिसरी धाव इथे मिळेल का? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो कदाचित आणि 3 धावा इथे इझिली टेकन केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरची समाप्ती. या मॅच मध्ये आता खरी मजा येईल कारण की बॉल आता शिल्लक आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 14. 6 बॉल 14 धावेची आवश्यकता. डीजे रॉकी.
गोली चलेगी ना तलवार। हमारी जूती के निशान देखकर लोग कहेंगे ये आदिवासी का साम्राज्य। जय आदिवासी, जय जवाहर। समोर अनिल आहे. अनिलने आतापर्यंत बॅटिंग तितकीच पॉवरफुल करत असताना मॅचमध्ये आपल्या टीमला घेऊन आल्यापर्यंत पाहूया. टचिंग फिनिश चांगला द्यावा लागेल कारण की या मॅचला जिंकण्यासाठी आता 13 धाबीची आवश्यकता. बॉल शिल्लक 5 बॉल 13. क्या 13 क्या मेरा. येथे षटकार मारावा लागेल आणि विश्व जो आहे ओहो सर बॅटने फटका चांगला आहे करणच्या बॅटमधून. हा बॉल सूर्य किरण बॉल्स मापान 4 रन्स येतोय चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 28-28. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. हा बॉल पर्यंत तितकाच वेगाने प्रयत्न होता पण तो सुरक्षितरित्या बॅटला पुन्हा एकदा ग्राउंडिंग करतील. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती. या सिंगलच्या मदतीने 29 धाबा. 8 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 8 धावेची आवश्यकता. काय कमालीचा सामना. स्वतःला प्रेरित करण्यासाठी एकच वाक्य म्हणावं लागतं, हो मी करू शकतो, आणि ते करतील दोन्ही फलंदाज. पण सूरजला विकेट काढायचे आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टप्पापर्यंत बॉल मागे चाललाय. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. आता या मॅचला टाइम करण्यासाठी 1 षटकाराची आवश्यकता सुपर ओव्हर अपेक्षित आहे दोन्ही टीमकडून. एका टीमला विजय आवश्यकता आहे. समोर सूरज आहे. बॅटिंग करण्यासाठी किरण आहे ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आता 2 बॉल या मॅचला जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल पर्यंत थोडासा सुटर बॉल पर्यंत तितक्याच जलद गतीने विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. 1 बॉल 6. शेवटचा बॉल आहे. आता शिल्लक गोल्डन 6 आता खेचावा लागेल. समोर पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी अनिल ज्याच्याकडे ताकद आहे. टायमिंग दाखवावं लागेल पण सूरजला विकेट का घ्यावी लागेल आपल्या टीमसाठी. बोला तयार. आणि हा सामना इथे टीम काठ्या ब्रदर्सच्या विरुद्ध खेळत असताना दिवाणपाडा गंजाड या टीमने जिंकलाय आणि पुन्हा एकदा पुढच्या फेरीमध्ये दाखल होत असताना आता क्वालिफाय सामना आपल्या समोर आहे. देवगाव दाभी पाडा.